नाशिक महानगरपालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळाल्यानंतर महानगरपालिकेच्या गटनेतेपदी भाजपकडून ॲडव्होकेट श्याम बडोदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत स्वतः श्याम बडोदे आहेत। भाऊ, आपली भाजपकडून नाशिक महानगरपालिकेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। खरं तर नाशिक हे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचं आहे। या काळात महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती सत्ताधारी जे महापालिकेतले नगरसेवक आहेत त्यांच्यावरती असणार आहे आणि अशातच तुम्हाला ही जबाबदारी देण्यात आली आहे। भाजपा प्रदेश नेतृत्वाने जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल। आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि कुंभमेळा मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन साहेब, त्याचबरोबर आमचे शहराचे अध्यक्ष तिन्ही आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच मी चांगलं काम करेल आणि कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिलेली आहे। मी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून विकास कामाच्या दृष्टीने प्रशासनाला सोबत घेऊन निश्चितच चांगलं काम करू। नक्कीच भाऊ, खरं तर गटनेतेपदासाठी अनेकांची नावं चर्चेत होते। नाशिक महापालिकेत 72 नगरसेवक जे आहेत ते भाजपचे निवडून आलेले आहेत। मात्र अशा काळात पक्षानं आपल्यावरती मोठा विश्वास जो आहे तो टाकलेला आहे, आपल्याकडे ही जबाबदारी दिली आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता हा सर्वात मोठं पद असतं आणि कार्यकर्त्याला संधी देऊन एक संदेश भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे का इथे कुणीही मोठा नगरसेवक छोटा नगरसेवक कुठलाही गट तट या पक्षामध्ये चालत नाही आणि हा संदेश भाजपने दिलेला आहे। नक्कीच नाशिक महापालिकेत सर्वसाधारण महिला जे आरक्षण आहे ते महापौर पदासाठी आहे। आता गटनेते झालं, महापौर कोण होणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं। आपल्याला काय वाटतं? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाशिकचा महापौर होईल। नक्कीच आपल्यासोबत नवनिर्वाचित गटनेते श्याम बडोदे होते। नाशिक महानगरपालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळालेली आहे आणि भाजपच्या गटनेतेपदी महानगरपालिकेत ॲडव्होकेट श्याम बडोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्वसामान्य आणि त्याचबरोबर एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला पक्षात न्याय दिला जातो, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती श्याम बडोदे यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।